पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्याच्या गोणी चोरण्यात आलेल्या आहेत। सुमारे 52,000 रुपयांचे कांदे चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रेशनमध्ये ज्वारी देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। मात्र अनेक रेशन दुकानांवर वितरित केलेली ज्वारी खराब झाली असून त्यात किडेही पडले आहेत। अहिल्यानगरमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। शासनाने माणसांना खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करतायत। डोंबिवलीत पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून मेघडंबरी विनाच आहे। शिवजयंती काही तासांवर आलेली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पुतळ्याचं सुशोभीकरण अपूर्ण आहे आणि या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटानं इंदिरा चौकामध्ये मूक आंदोलनही केलं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी वाड्यांवरील महिलांनी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय। गावातील जलजीवन योजनेची कामं अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना रात्र बेरात्र जंगलातून पायपीट करावी लागते। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यवतमाळमध्ये आरोग्य मित्र विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत संप पुकारतायत। सहाय्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्यांसंदर्भात मुदत मागितलेली होती, मात्र निर्णय न झाल्यानं संप पुकारण्यात आलाय। त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापुरात थकीत बिलांसाठी ठेकेदार कंत्राटदार आक्रमक झालेले आहेत। सरकारनं 1 मार्चपर्यंत थकीत बिलं द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ठेकेदार कंत्राटदारांनी दिलेला आहे। राज्यामध्ये 27,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे। अप्पर तहसील कार्यालय झाल्यास 62 गावातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याचा आरोप कृती समितीनं केलेला आहे। धुळ्यामध्ये आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मागण्यांसाठी अनेकदा आवाज उठवला, मात्र सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे संप पुकारण्यात आलेला आहे। तसंच आरोग्य मित्रांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। जालन्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी या आरोग्य मित्रांची असून जिल्ह्यातील 26 आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेलेले आहेत। विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्रांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे। अंबरनाथ तालुक्यातील चामटोली गावामध्ये रस्ता नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गर्भवती महिला, वृद्ध, शाळकरी मुलांना दगड-धोंड्यातून प्रवास करावा लागतोय। मोठी दुर्घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। कल्याण डोंबिवलीमध्ये 65 इमारती बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि या इमारती तोडण्याचे आदेश केडीएमसीला देण्यात आलेले आहेत। या प्रकरणात बिल्डर आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचं रहिवाशांनी म्हटलंय आणि याबाबत दाद मागण्यासाठी म्हणून रहिवासी केडीएमसीच्या मुख्यालयावर धडक देणार आहेत। कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली आणि या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी वकिलांच्या वतीनं बाईक रॅली काढून तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। साताऱ्यातील 8 वर्षीय कुत्र्यानं पोलीस खात्याचं नाव उंचावलेलं आहे। झारखंडमधील पोलीस दलामार्फत या कुत्र्याच्या स्पर्धेमध्ये सूर्या या कुत्र्यानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं। तसंच साताऱ्यासाठी हे पहिलंच पदक असल्यामुळे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली।
जालना जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्यानं वेषांतर करून वाळू माफियांवर कारवाई केली। त्यांनी नदीपात्रामध्ये 2 JCB आणि 5 हायवा ताब्यात घेतलेले आहेत। ही घटना अंबड तालुक्यात घडली आहे। दरम्यान पोलिसांनी 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुण्यात शतपावली करतानाही दुचाकीस्वार चोराकडून लूटमार सुरूच आहे। नव्या वर्षाच्या पहिल्या 1.5 महिन्यांमध्ये शहरात चोरीच्या 21हून अधिक घटना घडल्या। 21 चोरीच्या घटनांमध्ये 20,06,500 रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे आणि यापैकी पोलिसांनी 3,12,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मित्राच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पिंपरीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। 5 जानेवारीला ताथवडे परिसरात 20 वर्षीय सहितीनं 15व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली। मोबाईलमध्ये सहितीनं व्हॉइस रेकॉर्ड करून आत्महत्येचं कारण सांगितलेलं आहे। नागपूरच्या सक्करदरामध्ये गुंडांची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। वर्चस्वाच्या लढाईतून कार्तिक चौबे या गुंडाची सोमवारी हत्या झाली होती। सोबत दारू पित असताना क्षुल्लक वादातून आरोपीनं कार्तिक चौबेवर हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। नाशिक पुणे महामार्गावरील टाटा DEF पंपावर चौघांनी दरोडा टाकत 20,000ची रोकड लंपास केली। दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर तलवार, कोयता आणि दांड्यासह हल्ला केला। दरम्यान सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे। उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून तरुणाची भिवंडीत निर्घुण हत्या करण्यात आली आहे। वादाचा राग मनात धरून 5 जणांनी तरुणाच्या हत्येचा कट रचला। प्रेमाच्या जाळ्यात ओढत प्लॅनप्रमाणे त्याची दगडानं ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जालन्यामध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या 2 दुकानांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे। चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून सदरच्या कारवाईमध्ये 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तुतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली। अहमद खान असं या तुतया विद्यार्थ्याचं नाव आहे। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परीक्षा केंद्रात हा सगळा प्रकार झाला आहे।